इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 8 बघतोय आपण। सत्ता सौवपयथा सविस्सरुवाणन्तपज्जायां भंगुपादधुवत्ता सप्पडिवखा हवदिएकाम। सांगा काय अर्थ होतं? तुम्ही बोलणार आहे, मी ऐकणार आहे आज। बोला। सत्ता म्हणजे काय सांगितलं? अस्तित्व। आणि ते कसं आहे तर सांगितलं उत्पाद द्वय आणि ध्रुवानी युक्त आहे, एक आहे, अनंत पर्यायवान आहे। आणि वर बघ ना गाथेमध्ये सगळे शब्द। सौवपयथा शब्द सौवपयथा म्हणजे सर्व पदार्थामध्ये स्थित आहे, सर्व पदार्थामध्ये स्थित आहे। पुढं सविश्वरूप आहे, अनंत पर्यायाने युक्त आहे, पर्यायात्मक आहे, पर्यायरूप आहे, अनंत पर्यायात्मक आहे, उत्पाद द्वय ध्रुवाने युक्त आहे आणि सप्रतिपक्ष आहे आणि एक आहे। अशी त्याची विशेषण घेतली आहेत की 6 विशेषणांच्या द्वारे सत्तेची सिद्धी करतात। सत्ता कशी आहे तर अशी सगळी आहे आणि त्याचे सतरूप आहे, जे काय आहे ना, द्रव्य म्हणा, सत म्हणा, अस्तित्व म्हणा, सत्ता म्हणा, एक वास्तविक जे काय आहे रूपाने आहे ना, तर ते अस्तित्व त्या 6 विशेषणांनी सहित आहे असं दाखवायला लागले। मग सर्व पदार्थामध्ये स्थित आहे म्हणत असताना काय बघितलं होतं आपण? जीव पुद्गल धर्म धर्म आकाश काल हे सगळे द्रव्य आहेत, त्याच्या प्रत्येकामध्ये स्थित असणारी ती कॉमन सत्ता, काय म्हटलं त्याला नाव? महासत्ता म्हणायचं त्याला। जी सगळ्यामध्ये व्याप्त आहे ती एक असणारी अशी सत्ता ती महासत्ता। तर ती सर्व पदार्थामध्ये स्थित आहे, सविश्वरूप आहे। म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्च्युली थोडासा फरक केला आहे, सविश्वरूप आणि सर्व पदार्थ स्थितमध्ये, ते बघू आपण। तर सर्व पदार्थामध्ये स्थित आहे आणि सविश्वरूप आहे। पुढं घेतलं अनंत पर्यायात्मक आहे, म्हणजे काय? जी काय सत्ता आहे ती द्रव्याच्या आश्रयाने आहे आणि द्रव्य पर्यायांचा पिंड आहे। अनंत पर्यायांचा पिंड म्हणजे द्रव्य आहे, त्यामुळं ती सत्ता सुद्धा कशी आहे? अनंत पर्यायात्मक आहे। काय कळलं सांग, मी काय म्हटले? सत्ता ही अनंत पर्यायात्मक आहे म्हणजे काय? का? द्रव्य आहे ना, म्हणजे काय म्हणायचंय? सत्ता कोणाच्या आश्रयाने आहे? द्रव्याच्या आश्रयाने। द्रव्य कशाला म्हणायचं? अनंत गुणांचा पिंड म्हणा, नाहीतर अनंत पर्यायांचा पिंड म्हणा। त्यामुळे ती सत्ता कोणामध्ये व्याप्ती आहे? अनंत गुणांमध्ये पण आहे, अनंत पर्यायात्मक पण आहे। म्हणून म्हणायचे की सत्ता कशी आहे तर अनंत पर्यायात्मक आहे। म्हणजे एक अखंड द्रव्य काय म्हणायचं? सतरूप आहे ना प्रत्येक पर्यायामध्ये। जसं तुमचा जीव आहे तो बालक अवस्थेत आहे, तरुण अवस्थेत आहे, वृद्ध अवस्थेत आहे, मनुष्य तिर्यंची देवनारकी अवस्थेत आहे, संसारी मुक्त अवस्थेत। मग जो तो एक रूप राहणारा द्रव्य आहे ते सत आहे, मग ते अनंत पर्यायामध्ये पण आहे। मग आहे रूपाने जी आहे ते ती सत्ता आहे हे सांगायचं आहे। म्हणून कशी आहे सत्ता तर अनंत पर्यायात्मक आहे। मग कुठल्याही द्रव्याच्या आश्रयाने घ्या। बरोबर आहे की अनंत रूपाने ती सत्ता आहे। सत्ता अनंत रूप नाही आहे, अनंत पर्यायामध्ये व्याप्त आहे ती सत्ता असं सांगितलं ना, म्हणून त्याला अनंत पर्यायात्मक म्हण। कारण ती आपण दाखवतो ना चार्टमध्ये, काय ह्या सगळ्या पर्याय एकानंतर एक होणाऱ्या, पण
आणि या सगळ्यामध्ये व्याप्त असणारा एक ध्रुव आहे ना कोणीतरी तत्व. जर ते ध्रुव तत्व नसेल तर त्या पर्यायांना ती माझी पर्याय असं तुम्ही म्हणू शकणार नाही. ह्याच्यानंतरची ही पर्याय कोणाची आहे, याची आहे म्हणण्यासाठी हे एक ध्रुव तत्व दाखवायला पाहिजे ना. नाहीतर मग हे पण नष्ट झालं तर हे द्रव्यच वेगळं म्हणावं लागेल. जसं बौद्धांनी मानलं ना, त्या एका पर्यायामध्ये असणारं द्रव्य वेगळं, दुसऱ्या पर्यायामध्ये असणारं द्रव्य वेगळं. इथं हे द्रव्य संपलं असं म्हणतो तो, हे दुसरं द्रव्य उत्पन्न झालं असं मानतो. हे एक ध्रुव तत्व मानत नाही, वस्तूला नित्य मानत नाही. म्हणून सांगतायत की कशी आहे सत्ता, अनंत पर्यायात्मक आहे. म्हणजे अनंत पर्यायांमध्ये व्याप्त असणारं ते एक ध्रुव तत्व म्हणजे सत्ता आहे. पुढं सांगितलं उत्पादवे ध्रुवानी युक्त आहे. मग कुणाचीही सत्ता असू दे त्याच्यामध्ये उत्पादवे ध्रुव चालू आहे. सांग सिद्धांच्या सत्तेमध्ये आहे का? सिद्धांच्या सत्तेमध्ये उत्पादवे ध्रुव आहे का? आता सिद्धच आहेत की ते नित्य आहे की काय आहे, कसं आहे? पर्याय बदलते ना, म्हणजे विशुद्धी वाढत जाते ना, काय म्हणतात. विशुद्धीत काय फरक नाही आता, कारण ती अल्टिमेट विशुद्धीच आहे. जे काय त्या समयाला प्रगट झाली ना सिद्ध अवस्थेमध्ये, त्या विशुद्धीत फरक झाला असं नाही म्हणायचं. फक्त पूर्व पर्याय वेळ झाली, उत्तर पर्याय उत्पन्न झाली आणि त्याच्यामध्ये असणारा तो ध्रुव आत्मा, एवढ्या अपेक्षेने. पण त्याच्यामध्ये जर फरकच नाहीये तर नाही त्यामध्ये फरकच नाहीये तर मग तिथं उत्पादन का लावायचं? काय फरक पाहिजे तुम्हाला? पर्याय ती नष्ट होतीये ना, मग फरक झाला की दिसून येतो की नाही, पर्याय दिसून येते की नाही. मग तेच ना घेतलं होतं ना त्यांनी प्रवचन सारच्या गाथेच्या अनुसार, की जेव्हा ते केवली भगवान केवल ज्ञानाच्या पहिल्या समयात असतील तर सगळ्या अनंत पर्यायांना जाणलं त्यांनी. महाराजांनी 4 दाखवले ना न्यायदीपिकेमध्ये. मग त्या सगळ्या पर्यायांना या समयात जाणलं का नाही? सगळे जगातले जेवढे आहेत ना तेवढे अनंत द्रव्य गुण पर्याय, त्यांचं भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यकाळ सगळं जाणलं गेलं या पहिल्या पर्यायात. मला सांग दुसऱ्या पर्यायात काय जाणणार? दुसऱ्या पर्यायात काय जाणणार? मग हे सगळं जाणणार परत. मग हेच जाणायला लागल्यावर वेडे म्हणतील की लोक एकच वस्तूला सारखं जाणत बसला तर. मागं सांगितलं आपली पर्याय बदलली ना तिथं, मग तिथं दुसरी बदललेली पर्याय त्यांच्या ज्ञानात झळकणार. म्हणजे ती आधी झळकली नव्हती का? म्हणजे आता म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायसाठी मी सांगते बरं का, म्हणजे काय अवघड नाहीये, क्लॅरिफिकेशन पाहिजे. मला काय म्हणायचंय ऐका की, आता केवली भगवान जाणतायत की आता मी वाचतीये हे त्यांच्या या पर्यायात झळकलं. आता किचन मध्ये जाणार आहे म्हणजे गेले दुसऱ्या पर्यायात, मग त्यांना त्या दुसऱ्या म्हणजे दुसरी जी पर्याय त्यांची येईल त्यांना ते दिसणार ना. मग तिथं मग ते दिसलं नव्हतं का मागच्या पर्यायामध्ये त्यांना किचन मध्ये जाणार आहे म्हणून? मागच्या पर्यायात मी पुस्तक वाचत होते ना. हो की तू असू दे की, पण पुढची पर्याय त्यांना दिसली होती की नाही या पर्यायात? तुम्ही 3 काळ दिसते म्हणून सांगता आणि मग तुमच्या घरातले दुसऱ्या खोलीतले पर्याय दिसणार नाही का त्यांना? सांग सोनल काय? ते ह्या समयाच्या अपेक्षेने दिसलेलं आता पुढच्या समयाला ते म्हणजे सरकणार ना, की एक समयापूर्वी हे झालेलं आणि आता एक समयानंतर हे, म्हणजे फक्त समयाचं अंतर राहतं पण ते काळानुसार नवीन जुनं होतं. काय म्हणायचं त्याला, कसं म्हणायचं? मग कसं सांगितलं होतं त्याला की त्यांची पर्याय ही बदलत चालली आहे. केवळ ज्ञान 1 2 3 आणि हे तुमच्या पर्याय आहे. समज एक द्रव्य घे आता, जे कोणी असेल ना एक द्रव्य त्याची पर्याय सांगायला लागलेत. समज माझी पर्याय सांगतात, जाणतायत भगवान, तर ते जाणत असताना या पर्यायामध्ये त्यांनी काय जाणलं की मी मनुष्य एक ढोबळ आणि पुढच्या भावात मी देव होणार आहे समज. तर त्यांनी या पर्यायात ही मनुष्य पर्याय ही वर्तमान आहे असं जाणलं आणि देव ही पर्याय भविष्य आहे असं जाणलं. बरोबर? आता मी पुढच्या पर्यायामध्ये इथं देव झाले तर ही पर्याय ते वर्तमान म्हणून जाणणार आणि मनुष्य किती
भूतकाळ म्हणून जाणणार. समजते का काय म्हणायचं आहे? फक्त तुमच्या जे काही ज्ञेय झळकणार आहेत ना ज्ञानामध्ये त्यांच्या, त्या ज्ञेयाच्या काळाच्या डिफरन्स अनुसार त्यांच्यामध्ये ते पर्याय बदल झाले एवढं सांगता येणार. नाहीतर सगळे तर ज्ञेय याच पर्यायात झळकलेत, पुन्हा तेच तेच जाणतेत असं म्हटलं जर त्याच्यामध्ये अपूर्वता नसेल तर ते ज्ञान वेस्ट होईल, किंवा काय म्हणायचं ते धारावाही म्हणलं जाईल. सांगितलं होतं ना मागे एकदा उदाहरण, काय झालं होतं, तो वेडा असतो आणि कुठं उभारलेला असतो, एका रस्त्यावर उभारलेला असतो, मॅनहोल असतं तिथे एक, आणि त्या मॅनहोलजवळ उभारून तो आपला आकडे मोजत असतो, 1 2 3 4, आणि आता चाललेलं असतं त्याचं 25. त्याच्याजवळ एक मनुष्य गेला आणि तो विचारतोय काय झालं, तू काय मोजतोय? तो काहीच बोलत नाही, 25 25 25 असं म्हणत असतो. मग आपला हा जाऊन परत परत विचारतोय काय झालं, तू का असं बोलतोय, वेडा आहेस काय, 25 25 का म्हणतो? त्याला ढकललं त्या मॅनहोलमध्ये आणि 26 26 म्हणतो. काय झालं? म्हणजे जर असं वेड्यासारखं आपण म्हणतो ना, एकच चीज जाणत बसलो, सारखं सारखं घट 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 असं म्हणत बसला तुम्ही, तर ते ज्ञान धारावाही होईल, मिथ्या होईल, खोटं होईल. मग असं तर जाणत नाहीत केवली, त्यांच्या ज्ञानामध्ये अपूर्वताच असते, यथार्थच आहे ते ज्ञान, अयथार्थ नाही. मग कुठल्या अपेक्षेने, तर ज्ञेयाच्या अपेक्षेने तिथं काळामध्ये फरक झाला असं सांगितलं जाईल. म्हणून ते ज्ञान डिफरंटच आहे, समान नाही आहे. एवढं त्यामध्ये फरक करून सांगितलं. केवल ज्ञानाची पहिली पर्याय असू दे, दुसरी तिसरी सगळ्या पर्याय असू देत, अनंत पर्याय, विषय सेम आहेत, फक्त त्या विषयाचं जे काळ बदललं ना त्याच्या अनुसार ज्ञानामध्ये फरक झाला असं म्हणलं जाईल, ज्ञेयामध्ये जे काय जाणलं गेलं त्याच्यामध्ये. त्यामुळं ह्याच्यापेक्षा हे विशुद्ध आहे असं नाही म्हणायचं. काय असं म्हटलं तर काय दोष येईल? पहिल्यापेक्षा दुसरं ज्ञान, तिसरं ज्ञान, विशुद्धता वाढत गेली असं म्हटलं तर काय दोष येईल? येईल का नाही? म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये आवरण आहे म्हणून तुम्ही म्हणताय की विशुद्धी आता कमी होती, वाढली वगैरे, किंवा ज्ञान वाढलं असं वगैरे, पण त्यांच्या ज्ञानामध्ये तर असं काय फरक होणार नाही आहे. त्यामुळं मग ते पण ज्ञान असं म्हणावं लागेल की कमतरता होती पहिल्या ज्ञानात, दुसऱ्या ज्ञानात जास्त झालं, वाढलं विशुद्धी असं म्हणावं लागेल. पण असं तर नाही, पहिलं ज्ञान काय खराब आणि नंतरचे ज्ञान चांगली आहेत असं नाही. केवल ज्ञानाचं तर स्वभावच असा आहे की ते सर्वात विशुद्ध आहे, कुठल्याही अवस्थेत असू दे. ठीक आहे, तिकडं का गेलो आपण? अनंत पर्यायात्मक आहे असं सिद्ध केलं होतं. तर अनुचंद्राचार्यांचे शेवटचे 1-2 वाक्य राहिलेत, तेवढे वाचू. काय सांगायला लागले तिथं? सत्तेचा प्रतिपक्ष असत्ता असते हे सांगतायत. म्हणजे काय? सत्ता आणि असत्ता ह्याच्यामध्ये भेद करून सांगतायत, किंवा जे काही विशेषणं ही दिली आहेत ना 6 विशेषणं गाथेमध्ये, त्याला जर सत्ता म्हटलं तर त्याची असत्ता काय असणार? तुमच्या ज्ञानाने सांगा. सर्व पदार्थ स्थितत्व ही जर सत्ता असेल तर त्याचा प्रतिपक्ष काय? एक पदार्थ स्थितत्व. सविश्वरूप म्हणत असताना त्याचं प्रतिपक्ष काय? सविश्वरूप. त्याच्या विरुद्ध एक रूप. नंतर अनंत पर्यायात्मक, त्याच्या प्रतिपक्ष एक पर्यायत्व. भंग उत्पाद वे म्हणजे त्रिलक्षणात्मक आहे असं म्हटलं तर त्याचं प्रतिपक्ष अत्रिलक्षणात्मक. आणि एक आहे, एकच्या विरुद्ध अनेक. अशा रीतीने सगळ्या विशेषणांमधून त्यांनी प्रतिपक्ष काढून सांगितलं होतं. मग त्यामध्येच आपण एक हे वाचत होतो, शेवटचं वाक्य आहे अमृतचंद्राचार्यांचं. एकस्य वस्तुनः वाचलं होतं बहुतेक, अर्थ करते मी फक्त. एका वस्तूची स्वरूप सत्ता अन्य वस्तूची स्वरूप सत्ता नाही. मिळालं का? 8व्या गाथेची अमृतचंद्राचार्यांची टीका, त्यात शेवटचे 2-3 लाईन, तिसरी लाईन आहे, तिसरी चौथी लाईन आहे. एका वस्तूची स्वरूप सत्ता अन्य वस्तूची स्वरूप सत्ता नाही. अशा रीतीने
अनेकाचं एकत्व हे प्रतिपक्ष आहे. अनेकत्वाचं किंवा एकाचं अनेकत्व हे प्रतिपक्ष आहे. म्हणजे एक त्याच्या विरुद्ध अनेक. म्हणजे एक सत्ता म्हणा तर त्याचा प्रतिपक्ष अनेक सत्ता. मग एक सत्ता म्हणत असताना महासत्ता घ्यायची आणि अनेक रूप आहे म्हणत असताना अवांतर सत्ता घ्या. प्रतिनियत पदार्थ स्थिताभिः एव सत्ताभिः पदार्थानां प्रतिनियमः भवति इति एक पदार्थ स्थितत्वं सर्व पदार्थ स्थितायाः. काय कळलं? प्रतिनियत पदार्थामध्ये स्थित असणाऱ्या सत्तेच्या द्वारे पदार्थाचा प्रतिनियम होतो. म्हणजे काय? प्रतिनियत पदार्थ म्हणजे जीवद्रव्य घेतला एक नियत पदार्थ, त्याच्यामध्ये असणारी ती सत्ता ती प्रतिनियत सत्ता म्हणायची. काय कळलं? जे विवक्षित द्रव्य आहे त्याच्यामध्ये स्थित असणारी ती सत्ता त्याला म्हणायचं प्रतिनियत सत्ता. त्याला म्हणलं एक पदार्थ स्थित. माझ्या जीवामध्ये असणारी ती सत्ता प्रतिनियत सत्ता म्हणा किंवा तीच सत्ता एक पदार्थ स्थित रूप आहे म्हणा. ह्याचं प्रतिपक्ष काय असणार? सर्व पदार्थ स्थितत्व. म्हणजे मग त्यालाच म्हणायचं की माझी सत्ता आहे ती अवांतर सत्ता आणि जी सर्व द्रव्यामध्ये सर्व पदार्थांमध्ये स्थित आहे ती सत्ता कुठली? सर्व पदार्थ स्थित रूप आणि एक पदार्थ स्थित रूप, महासत्ता आणि अवांतर सत्ता असे भेद करून सांगितलं. इथंपर्यंत झालं होतं. पुढचं वाचायचं आहे. वाच. मिळालं का नाही? प्रतिनियत एक रूपाभिः एव सत्ताभिः. वाचो ना. प्रतिनियत एक रूपाभिः एव सत्ताभिः प्रतिनियत एकरूपत्वं वस्तूनां भवति इति एकरूपत्वं सविश्वरूपायाः. काय सांगायला लागले? सविश्वरूप हे जे विशेषण आहे त्याचं प्रतिपक्ष काय आहे? एकरूपत्व. एकरूपत्व. मग ते एकरूपत्व कसं आहे त्यासाठी मागं खुलासा केला. प्रतिनियत एक रूपाच्या द्वारे एक रूप अशा सत्तेच्या द्वारे प्रतिनियत एक रूप वस्तूचं जे राहणं काय घेतलं त्यांनी खाली? महासत्ता समस्त वस्तुसमूहाच्या आकाराची नाही. प्रतिनियत एक एक भिन्न सत्ताद्वाराच वस्तूचे प्रतिनियत एक एक रूप असते. म्हणून सविश्वरूपा असणारी हीच सत्ता एकरूप ही आहे. अर्थात जी सामान्य विशेषात्मक सत्ता महासत्ता म्हणून सविश्वरूप आहे तीच येथे सांगितल्याप्रमाणे अवांतर सत्ताद्वारा एकरूप देखील एक वस्तुमय आहे. येथे एकरूप याचा अर्थ अखंड असा नसून तो नानारूपतेचा विरोधी एकरूप असा आहे. काय कळलं? म्हणजे अख्ख्या विश्वाची एक नाही घ्यायची सत्ता, प्रत्येक वस्तूची एक एकट्याची एकरूपवादी सत्ता घ्यायची. अवांतर. तर ती सत्ता त्याचं कोणाचं प्रतिपक्ष आहे? सविश्वरूप ह्याची प्रतिपक्ष आहे. त्याचं खुलासा काय केलं? प्रतिनियत म्हणजे प्रत्येक एक एक सत्ता, त्या सत्ताद्वारे वस्तूचं प्रतिनियत एक एक रूपत्व असतं. माझी सत्ता आहे तर ती माझी एक रूप आहे. प्रत्येक जीवाची भिन्न भिन्न ती एक रूप सत्ता आहे. तर ती सत्ता सविश्वरूप म्हणत असताना सगळ्या इतर सविश्वरूपा असणारी हीच सत्ता एकरूपही आहे. म्हणजे सविश्वरूपही आहे आणि एकरूपही आहे असं ते दोघांजण एकमेकांचं प्रतिपक्ष सांगितलं. तर शेवटचं वाक्य एक घेऊ मग त्याचा खुलासा करते थोडंसं मला जेवढं कळलं. पण आपली सत्ता सविश्वरूप कसं म्हणायचं? म्हणूनच की मला पण जरा शंका आली होती त्याच्यामध्ये की सर्व पदार्थ स्थितत्व आणि सविश्वरूपत्व मध्ये काय फरक करायचा असं मी आत्ता सामान्यांना विचारलं होतं. म्हणजे सर्व पदार्थ स्थित म्हणत असताना सुद्धा सगळ्या पदार्थामध्ये व्याप्त आहे आणि सविश्वरूप म्हणत असताना सुद्धा असं वाटतंय ना की विश्व म्हणजे सगळे पदार्थ. मग तेच झालं ना सगळा अर्थ परत. सविश्वरूप म्हणताना सुद्धा सगळ्या पदार्थामध्ये स्थित असाच अर्थ होईल.
पण असा अर्थ नाही काढायचा आहे. मी करते खुलासा. हे एक शेवटचं वाक्य वाच मग करू. प्रतिपर्याय नियताभिः एव सत्ताभिः प्रतिनियत एक पर्यायानाम् आनन्त्यं भवति इति एक पर्यायत्वम् अनन्तपर्यायः. काय सांगाले? प्रतिपर्याय नियताभिः सत्ताभिः. प्रतिपर्यायामध्ये नियत सत्तेच्या द्वारे प्रतिनियत एक पर्यायाचं अनंतपणा असतो. काय म्हणायचं आहे? प्रत्येक पर्यायामध्ये नियत सत्ताद्वारा निश्चित एक पर्यायांचा अनंतपणा असतो. म्हणून तीच अनंत पर्यायमय सत्ता एक पर्यायमय आहे. अनंत पर्यायामध्ये जी सत्ता स्थित आहे ती अनंत रूप आहे म्हणत असताना इकडं बघितलं, आणि ती एक रूप आहे म्हणत असताना त्यामध्ये व्याप्त असणारी ती एक अशी घेतली. अर्थात जी सामान्य विशेषात्मक सत्ता महासत्ता म्हणून अनंत पर्यायमय आहे तीच यथोक्त प्रकारे अवांतर सत्ता म्हणून एक पर्यायमय आहे. यामध्ये हे सगळे पर्याय आहेत ना, एक डिफरंट होणार आहे तुमच्या. मग त्याच्यामध्ये असणारी ही सत्ता बघितली तर ह्याला म्हणायचं महासत्ता. ह्या सगळ्यामध्ये व्याप्त असणारी ही, जसं मग अशी दाखवली होती मी. आणि मग ह्या प्रत्येक पर्यायामध्ये सुद्धा सत्ता आहे. मग कुठली आहे? त्याला म्हणायचं प्रतिनियत. प्रतिनियत पर्यायामध्ये विशिष्ट असणारी ती सत्ता त्याला म्हणायचं अवांतर सत्ता किंवा एक रूप असणारी ती सत्ता. असं ते अनंत पर्याय रूपाचं प्रतिपक्ष रूप एक पर्यायत्व असं त्या सत्तेचं विशेषण घेतलं. इति सर्वम अनवद्यम. बरोबर आहे. अनवद्य म्हणजे निर्दोष. सामान्य विशेष प्ररूपण नय द्वयायतत्वात् तद्देशनायाः. काय सांगायले? इति अशा प्रकाराने सर्व अनवद्य आहे म्हणजे सर्व सांगितलेलं कथन हे निर्दोष आहे. सामान्य विशेष प्ररूपणामध्ये प्रवण असणाऱ्या दोन नयांच्या अधीन असल्यामुळे नयद्वय आयतत्वात त्या देशनेचं यथार्थपणा आहे किंवा निर्दोषपणा आहे हे सिद्ध होतं. हे सांगायले. काय कळलं? जे काय आता कथन केलं हे सगळं निर्दोष आहे. त्या सगळ्या देशनेचं निर्दोषपणा आहे. का? तर सामान्य विशेष प्ररूपणामध्ये प्रवण असणाऱ्या दोन नयांच्या अधीन असल्यामुळे, म्हणजे दोन्ही नयांच्याद्वारे कथन केलेलं असल्यामुळं आमचं कथन निर्दोष आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष येत नाही. मला थोडं कळालेलं. सविश्वरूप आणि सर्व पदार्थ स्थितरूप ह्याचं काय खुलासा आहे? ॲक्च्युली मी शोधले ते ह्याच्यात पण वर्णी प्रवचनमध्ये वगैरे पण असं त्यांनी कुठं घेतलेलं आढळलं नाही मला. पण हे जे थोडंसं मला खुलासा झालं आहे तेवढं सांगते. अजून काय त्या मिळालं एक्सप्लेनेशन तर बघू. सर्व पदार्थ स्थित म्हणजे काय घ्यायचं? तर 6 द्रव्यामध्ये स्थित असणारी ती सत्ता. तर असं डिफरन्स केलं एवढंच. काय? सर्व पदार्थ स्थितत्व म्हणत असताना कशामध्ये स्थित आहे? ती 6 द्रव्यामध्ये स्थित आहे. असं हे जीव, उद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल. या सगळ्यामध्ये स्थित असणारी ती सत्ता त्याला म्हणलं सर्व पदार्थ स्थितत्व रूप सत्ता. 6 द्रव्यामध्ये असणारी सत्ता ती यालाच म्हणायचं महासत्ता. सगळ्यामध्ये व्याप्त असणारी ती सर्व पदार्थ स्थितत्व रूप सत्ता ही झाली महासत्ता. आणि अवांतर सत्ता सांग. अवांतर सत्ता काय असणार? ह्याच्या प्रतिपक्ष एक पदार्थ स्थित रूप.
दिसतंय का बोर्डवरचं? सर्व पदार्थामध्ये स्थित घेतली सत्ता तर ती झाली महासत्ता आणि ह्याच्या प्रतिपक्ष रूप कुठली आहे? एका पदार्थामध्ये स्थित असणारी ती सत्ता, त्याला म्हणलं अवांतर सत्ता. तर हे कळलं सर्व पदार्थ स्थितरूप सत्ता कशी असते. आता सविश्वरूप सत्ता म्हणत असताना विश्व म्हणताना त्या त्या द्रव्याचं ते स्वरूप घ्यायचं. एक एक कुठलंही द्रव्य घ्या, त्या द्रव्याचं स्वरूप म्हणजे ते विश्व त्याचं. जसं मी जीव आहे तर या जीवाचं स्वरूप घेत असताना त्याला विश्व म्हणलं. म्हणून काय सांगितलं? विश्व कसं असतं तर वर्ण आकारादी रूप अनंत गुणरूप असणारी एका द्रव्यातील सत्ता, त्याला म्हणलं सविश्वरूप. असं म्हण अनंत गुणात्मक. त्यांनी घेतलं काय असं एक्सप्लेनेशन? वर्ण आकारादी रूप अनंत गुणरूप एका पदार्थातील सत्ता, एक पदार्थ स्थित असणारी ती सत्ता, त्याला म्हणलं सविश्वरूप. म्हणजे विश्व म्हणजे काय सांगितलं मी आता? विश्व म्हणजे स्वरूप. ज्या त्या द्रव्याचं स्वरूप म्हणत असताना विश्व हा शब्द घेतला. मग अनंत गुण आहेत, जसं पुद्गल द्रव्य घेतलं तर त्याच्यामध्ये असणारे वर्ण, स्पर्श, रस, गंध हे सगळे जे गुण आहेत, ह्या सगळ्या गुणांमध्ये व्याप्त असणारी ती सत्ता, याला म्हणलं सविश्वरूप. आणि मग या प्रत्येक एक एक गुणाची सत्ता ह्याला म्हणायचं त्याचं अवांतर सत. म्हणजे एक गुणरूप, एक गंध आदी गुणरूप सत्ता. हे इथं प्रतिपक्ष दाखवलं ना, सर्व पदार्थ स्थितरूप सत्ता, त्याचा प्रतिपक्ष एक पदार्थ स्थितत्व घेतलं. तसं सविश्वरूपचं प्रतिपक्ष काय घेणार? एक गुणस्थितरूप, एक गुणरूप सत्ता म्हणण्याचं चालतं. काय कळलं? जरा इम्पॉर्टंट आहे, काय समजलं नसतं तर विचार. हे सगळ्या पदार्थामध्ये स्थित असणारी ती सत्ता घेतली, सर्व पदार्थ स्थितरूप. आणि सविश्वरूप म्हणत असताना एकाच द्रव्याच्या, जसं हे पुद्गल एकच द्रव्य घेतलं तर या एका द्रव्याच्या आधारे असणारे अनंत गुण, त्यामध्ये असणारी ती सत्ता, त्याला म्हणलं सविश्वरूप. म्हणजे अनंत गुणरूप जी सत्ता आहे त्याला म्हणलं सविश्वरूप. आणि त्याचं प्रतिपक्ष एका गुणाची सत्ता. असं थोडंसं डिफरन्स करून सांगितलं त्यांनी. काय कळलं सांगा? पण ताई इथं 5वा पॉइंट आहे ना 18 पानावरती, तर त्याच्यात तर महासत्ता समस्त वस्तू समूहाच्या आकाराची आहे म्हणून सविश्वरूपा, आणि अवांतर सत्ता भिन्न भिन्न एका वस्तूच्या आकाराची आहे म्हणून ती एकरूपा आहे. सगळीकडे वेगळी वेगळी विवक्षा आहे ग. म्हणजे तुम्ही सर्व पदार्थ स्थित म्हणत असताना सुद्धा एक पदार्थाचं घेतलंयच की मग तिथं, पण याला महासत्ता केलं, याला अवांतर सत्ता केला. आता इथं जी घेतली आहे ना, ती इथं सांगत असताना त्या द्रव्याची एक स्वतंत्र सत्ता दाखवली आहे अवांतर सत्ता म्हणून. पण इथं दाखवत असताना सविश्वरूप म्हणत असताना त्या द्रव्यातील अनंत गुणांची सत्ता दाखवायची आहे. एकाच द्रव्याची सत्ता घेतली की सविश्वरूपमध्ये, मग इथं पण एकाच द्रव्याची सत्ता आहे. मग काय डिफरन्स झाला? इथं एक पदार्थ स्थितत्वरूप असं विशेषण केलंय, त्याला ते पदार्थामध्ये असणारी सत्ता दाखवायची आहे अवांतर सत्तामध्ये. आणि इथं जेव्हा घेतलं सविश्वरूप म्हणत असताना त्या अनंत गुणांमध्ये राहणारी ती सत्ता आहे, त्याला म्हटलं त्यांनी सविश्वरूप. आणि मग ह्याचं विरुद्ध घेणार ती एक गुणाची सत्ता, त्यामध्ये असणाऱ्या एका गुणाची स्वतंत्र सत्ता, त्याला म्हटलं प्रतिपक्ष. सगळीकडं प्रतिपक्ष घेत असताना विवक्षा काय आहे तेवढं समजून घ्यायचंय. म्हणजे या दोन विशेषणातलं फरक कळायसाठी सांगितलं. याचा अर्थ आहे अनेक पर्याय पदार्थामध्ये असणारी सत्ता, आणि याचा अर्थ आहे एकाच पदार्थाचं स्वरूप. सविश्वरूप म्हणत असताना त्याचं स्वरूप रूप सत्ता. मग कशाने बनलंय त्याचं स्वरूप? तर अनंत गुणांनी बनलेलं आहे. मग त्या अनंत गुणांमध्ये असणारी ती सत्ता त्याला म्हणलं सविश्वरूप. आणि त्याचं प्रतिपक्ष घेत असताना त्यातल्या एका गुणाची सत्ता घ्यायची. काय कळलं रुपाली? इम्पॉर्टंट आहे, सांग काय कळलं? म्हणजे हे वर्णन कुठं मिळणार नाही आहे तुम्हाला,
कारण ते फार त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह घेतले, त्याच्यातनं अर्थ काढायचं मुश्किल जाईल. म्हणजे थोडंसं फरक असं करायचं, पहिला घ्या सर्व पदार्थ स्थितत्व, ह्याला काय म्हटलं, हे सगळ्या साही द्रव्यामध्ये स्थित असणारी सत्ता. दुसरी घेतली सविश्वरूप, काय म्हणतो, सर्व पदार्थ सद्रूप जाणले असल्यामुळं हेतू द्यायचा ना तिला, सर्व पदार्थ स्थित का आहे, का आहे नव्हे ग, डिफरन्स सांगतोय आपण. सविश्वरूप म्हणजे काय आणि सर्व पदार्थ स्थित म्हणजे काय, दोन्हीचा अर्थ एकच वाटतो ना, तर त्यात काय डिफरन्स आहे याच्यासाठी म्हणून खुलासा करतोय. सर्व पदार्थ स्थित म्हणत असताना सगळे पदार्थ घ्या जेवढे विश्वात आहेत, त्या सगळ्या पदार्थामध्ये असणारी ती सत्ता. आणि आता इथं सविश्वरूप म्हणत असताना एका द्रव्याच्या अनंत गुणांमध्ये असणारी ती सत्ता, अनंत गुणांची सत्ता, त्याला म्हटलं सविश्वरूप. आणि तिसरं विशेषण घेतलं ना त्यांनी, अनंत पर्यायात्मक. बोल. म्हणजे सर्व पदार्थ मध्ये पर्याय घ्यायच्या का आणि सर्व विश्वरूप मध्ये गुण घ्यायचे का? नाही, इथे द्रव्य घ्यायचे ग, साही द्रव्य घ्यायचे. सर्व पदार्थ स्थित म्हणत असताना सगळ्या द्रव्यांमध्ये व्याप्त असणार. सर्व पदार्थामध्ये स्थित म्हणताना सगळ्या द्रव्यांमध्ये असणारी ती सत्ता, सतरूप असणारं द्रव्यत्व, त्याला म्हटलं सत. आणि जेव्हा सविश्वरूप म्हणतो तेव्हा एका द्रव्याचे अनंत गुण हे त्याचं स्वरूप आहे. मग त्या अनंत गुणांमध्ये असणारं जीव 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 रूप तुमचं कायम आहे ना, त्याला म्हटलं त्याचं विश्व. म्हणून अनंत गुणात असणारी ती सत्ता त्याला सविश्वरूप म्हणलं. एका द्रव्याच्या अनंत गुणांमध्ये राहणारी ती सत्ता सविश्वरूप. आणि जेव्हा अनंत पर्यायात्मक सांगतो ना, ते पर्यायातली घ्यायची सत्ता. आता माझा हे एवढं फरक बघा की ही महासत्ता आहे म्हणलं तर अवांतर सत्ता काय होणार आहे, ह्याच्या विरुद्ध सर्व पदार्थ स्थितला अवांतर सत्ता एका पदार्थामध्ये स्थित असणारी. सर्व विश्वरूप सविश्वरूपचं प्रतिपक्ष काय असणार आहे, एका गुणातली सत्ता. आणि अनंत पर्यायात्मक आहे ती जर महासत्ता झाली तर अवांतर सत्ता काय होणार, एका पर्यायातली स्थित असणारी ती सत्ता, त्याला म्हणलं अवांतर सत. कळलं का, काय कळलं? सगळीकडे सत्तेचं डिस्क्रिप्शन करून सांगतात कशा रीतीने स्थित आहे. अनंत पर्यायात्मक आहे तिथं अवांतर सत्तामध्ये एक पर्याय घ्यायची का, एका पर्यायामध्ये स्थित असणारी ती सत्ता, त्याला म्हणलं अवांतर सत्ता. म्हणजे हे डिफरन्स कळायसाठी म्हणून घेतलं मी, कारण असं कुठं वर्णन जास्त आलं नाही त्यांचं, कुठल्या पण प्रवचनामध्ये वगैरे नाही घेतलं त्यांनी. किंवा सविश्वरूपमध्ये तुम्ही असं घेतलं ना की अनंत गुणांमध्ये स्थित असणारी सत्ता आणि त्याच्या वर्सेस काय येणार इथं, एका गुणातली सत्ता. तर ते असं पण करू शकतो की एका गुणातील सत्ता, समज काय तुमचं स्पर्श गुणाची सत्ता, त्याच्या प्रतिपक्ष रसगुणाची सत्ता, असं सुद्धा प्रतिपक्ष होऊ शकतं, असं त्यांनी तिथं एक्सप्लेन केलंय. म्हणजे वर्णगुणरूप असणारी सत्ता, त्याचा प्रतिपक्ष काय तर गंध गुणरूप असणारी सत्ता, असं थोडंसं डिफरन्स करून सांगितलंय. म्हणजे सूक्ष्म आहे कथन. कुठल्या पण एका गुणाचं सत्ता घेतलं तर दुसऱ्या गुणाची सत्ता ही त्याचा प्रतिपक्ष असणार. मग तसं आपल्यात पण घ्या, माझ्या जीवामध्ये अनंत गुण आहेत, त्या अनंत गुणरूप सत्ता म्हणत असताना सविश्वरूप झाली ती, आणि एकेका गुणाची सत्ता पण आहे, प्रत्येक गुणाचं अस्तित्व आहे ना, आहे रूपाने, त्यामुळं ते घेतलं तर ती अवांतर सत्ता झाली. मग ज्ञान गुणाचं अस्तित्व घेतलं तर त्याचं प्रतिपक्ष दर्शन गुणाचं अस्तित्व सुद्धा होऊ शकेल, चारित्र्य गुणाचं अस्तित्व, आनंद गुणाचं अस्तित्व, सगळे गुण आहे रूपाने आहेत, त्यामुळं प्रत्येक गुण हे आपल्या आपल्या अस्तित्वाने टिकून आहेत, एकामुळे दुसऱ्या गुणाचं अस्तित्व आहे असं नाही. म्हणून सांगितलं की हे सगळे गुण आपल्या आपल्या
अस्तित्वाने राहतात. एकाच्या ज्ञान गुणामुळं दुसरे गुण आहेत असं नाही. अस्तित्व गुणामुळं सगळ्या गुणांचं अस्तित्व आहे असं पण नाही. कारण अस्तित्व गुणसुद्धा डिफरंट आहे आणि तो सगळ्यात व्याप्त आहे. पण तरीसुद्धा ज्ञान हे त्याच्या स्वतःच्या काय म्हणायचं त्याचं अस्तित्व आहे म्हणून ते दुसऱ्या गुणामुळे टिकून आहे असं नाही. मग असं आपलं स्वतंत्र अस्तित्व आपल्याला कधी जाणीवेत येणार, जेव्हा सगळ्या गुणांमध्ये असणारं ती एकरूप असणारी सत्ता आपण पाहतो, जेव्हा ध्यानाचा विषय बनवतो त्यावेळेस त्याला जाणलं असताना आपल्याला आपली महासत्ता दिसणार. म्हणून संग्रहणयाचा विषय सांगितला ना, शुद्ध संग्रहणयाचा विषय, की जो शुद्ध ध्रुव आत्मा आहे तो सुद्धा अनुभूतीचा विषय होऊ शकतो. कारण अनंत गुणांमध्ये व्याप्त असणारा तो मी, म्हणून अनंत गुणात्मक जीव असं म्हणत असताना तो सुद्धा शुद्ध निश्चयनयाचा विषय होईल किंवा शुद्ध संग्रहणयाचा विषय होईल, तर तो अनुभूतीचा विषय आहे. म्हणून असा तो मी आहे असं जाणलं तर आपल्याला सुद्धा स्वभावाची प्राप्ती सहज होऊ शकते. ओम ज्ञान दर्शन आनंद गुणरूप हा मी सत आहे, जीव आहे, मी आहेच. अस्तित्व गुण संपन्न स्वरूपोहम जीवोहम. ओम विसर्जन.